पालकमंत्री सन 2023च्या खरीप पिकाच्या नुकसान भरपाईपोटी प्रति हेक्टरी 5,000 दिवसाच्या रात्रंदिवस घोषणा पालकमंत्री करतायत. म्हणजे 2023चा 75% अग्रिम पीक विमा टाळण्याकरता म्हणून प्रति हेक्टरी 5,000 रुपये नुकसान भरपाई देऊ म्हणतायत. हे अत्यंत खोटा आहेत, अत्यंत धमाल आहेत. आणि या महाराष्ट्राच्या विमा कंपन्या आणि महायुतीचं शासन हे तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून या प्रसंगी मी फार चर्चा न करता माझं बोलणं लांब होता. 19 तारखेपर्यंत जरा मागणीची सोडवणूक झालेली आहे तर 19 तारखेला गुरुवारी म्हणजे ह्या गुरुवार जाऊन पुढच्या गुरुवारी जुमरी फाट्यावर खूप मोठा इंडिया आघाडीच्या वतीने रस्ता रोको केला जाईल अशा प्रकारची नोंद घेतो आणि थांबतो. उपविभागीय अधिकारी पाटोदा या ठिकाणी आमच्या सर्व आघाडी पक्षांच्या वतीने सन्माननीय नागरगोजे मामा, विष्णुपंत गोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवभूषण दादा, आम्ही सर्वजण एकत्रित मिळून या मतदारसंघात जे सततचा जो पाऊस झालेला आहे आणि यांनी जे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये उडदाचा असू, सोयाबीन असू, मूग असू व इतर पिकांचं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं आहे. आणि या नुकसान भरपाई देवा मनुष्यानी या मतदारसंघात या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा याच्यासाठी आम्ही शासनाला प्रांतांच्या कडे आज निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनाच्या ज्या मागण्या आहेत या सरकारने तात्काळ जर मान्य नाही केल्या तर आम्ही येत्या 19 तारखेला जुमरी फाटा इथं भव्य शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. आमच्या आघाडीच्या वतीने सर्व प्रमुख नेते आणि सर्व शेतकऱ्यांना घेऊन जुमरी फाटा येथे आम्ही शेतकऱ्यांसाठी